काम घेऊ दाखल मला मग मी चालले पाहत होते बाहेर. एवढे काळे येऊ राहिलेत ना तुम्ही, एवढे काळे. पडलं या तू काढून एवढं लागत काय. नाही दारुगड दारुगड बाई दारुगड मला जेवायचंय होम मिनिस्टर एडिटिंग करायची राव मला. काय सांग मला बोलायचं पण नाही चला. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रामकळे ब्लॉग्समध्ये. तुमचा बाबा. आता मला आज सकाळीच पेपर आहे 10 वाजता. आजचा एएससीचा पेपर आहे मराठीचा. सध्या पोराच्या आठवतोय सगळ्यांनाच. हरभरे टाकले तिकडे शिजायला. कडक इस्त्री कर रे कडक. 5 रुपये रुपये देतोय मी तुला. 10 रुपये देणार. 10 रुपये आता कसं पैसे बघायचे तुला माझ्याकडे आहे का नाही. कर दाखी ना माझ्याकडचे पैसे दाखवतोच घाईच. तुला काय वाटलं माझ्याकडे पैसे नाहीत. हे बघ 1 रुपया देतोय मी तुला. आउटफिट चेक कर आउटफिट. 2 मिनिट थांबा. पैसा पहिल्यांदा काहीच गणेशला 2 मिनिटं तिने याला इस्त्री आणली बरं का. त्याला म्हणलं कडक इस्त्री आण. हा म्हणलं हाणली तिने इस्त्री. मग माझ्या डोक्यात काय विचारायला काय नाही. अचानक आता हे कॉलेजचा शर्ट आहे तसा पण मी अचानक माझ्या डोक्यात विचारायला काही हो घाला मला ते ठेवून दिलाय. उद्याच घालणार आहे. तुला काय वाटलं उद्या सगळंच घालणार आहे. तू इस्त्री केलं म्हणलं मला घालाच लागणार टाईप काय. कॉलेज को जाता हूं मैं. A few moments later. हेच पेपर देऊन आलोय आता. आजचा सोपा पेपर होता मराठीचा आणि सोपा गेला एकदम. इकडे गणेश ते बसले निवांत गॅलरीत. मॅन वर्सेस वाईल्ड नाही ते नॅशनल जिओग्राफीचं ते सापा पकडायचं ते. का रडताय गेला पुराणी यादी लय बघायचं. आजी आम्ही डिस्कवरी मॅन वर्सेस वाईल्ड नॅशनल जिओग्राफी. टीव्ही खराब झाली नाही तर आपण टीव्ही लावून दिवसभर तेच पाहिलं. हा राव काहीच दुपारचा आढावा घ्या. दुपारचा आढावा. इथं बाबा झोपलेत. इकडे मम्मी ते झोपले. मोबाईल बघतोय आणि आजी दाखवतो तुम्हाला. इथं झोपले सगळी कुठं झोपलेत काही. थंडीचं वातावरण आहे आणि मस्त झोप काढून राहिली. डायरेक्ट 5 वाजता चहा प्यायच्या टायमाला ब्लॉग बनवत होता वाटत. गोळ्या कुठे ठेवल्या गोळ्या. अरे जा ना यार तिकडे तू जा आराम करतो ना यार काय एवढं माझं गोळ्या घ्यायच्यात मला. गोळ्या कुठे ठेवल्या काय. दुपारच्या लाईनला सगळ्यांना झोप येते. मला झोपच येत नाही. मी एकटाच फिरत बसतो घरात. माय गोळ्याच नाही ते काय कुणाचं. माय गोळ्या कुठे ठेवल्या सापडले. शेवटी तसलं पिल्या होत्या. चावू नको ना भाऊ तुमचा आवाज केला नाही. मला छोटंसं दुखणं आलं ना मी लगेच अशा गोळ्या घेऊन असतो मेडिकल वैद्यनाबाद. काही एका गोळीचा वास एवढा घाणीवर राहिला ना. ते नाही काय थोडंसं ऑरेंज फ्लेवर असतं बघा तसा वास येऊ राहिला. वास घ्या वास. काय पडली. $2,000 years later. बड़े ते डान्स शिकायचा ते रे नावाचा. एक साईडला डान्स करीत असतो. आठवलं का. काहीच गणेशने आज तुपातल्या चपात्या केल्यात म्हणजे तुपात भाजून चपात्या केल्यात. आणि इकडे मी आता चहा ठेवतो मस्त. पात्याला घेऊन आलो मी. मोबाईल झाला तिथे जागा आहे मोबाईल ठेवायला. इकडे बघ काय मग 5 मारून जाईल. 5 तिथे त्याच ठिकाणी तिथंच. हा 5 गाईच का माहिती का. 5 मारायचे म्हणजे त्या ठिकाणी लय व्याकार लेट होतं त्या हाताला. अरे गुजगला नाही करायचं तिकडे मागवायचं. इकडे तुला मी केलं तर मी मुलट तुला सपोर्ट द्यायला लागलो. नको थांब सोडून म्हणजे आर्मी येतो. मोजू बघा 1 2 ते पडलं ना.
ये बाय तिला तेरी टिकटॉक सॉन्ग आहे ऐकायचं का? तिला तेरी गाणं होतं ना तेरी काली काली नोकिया. टिकटॉक वापस आला काय करतोय एकदा एकदा ना गाणं असं काय करत होतं ते आता गेलं तेरी काली काली तेरी काली काली जिम को जा रहा अब मैं. और आज का एक खासियत बात आज गणेश भी आ रहा सोबत. आणि ही मम्मी सकाळ धरून ही नाही म्हणजे हीच असती. मम्मी काय करते भूताचे पिक्चर बघते. भूताचे पिक्चर बघते. 1920 लंडन पाहिला मी आज. हा भूताचे बघते पिक्चर आणि रातभर आर पळते. खोटं बोलणार नाही मी कधीच आयुष्यात. आणि लाडकी बहीण भाई आली असेल ना. मोठे काय बोलतो मम्मी म्हणते लाडकी बहीण आली का पाय. लाडकी बहीण गाईज लाडक्या भावासाठी काहीतरी योजना करा राव. लाडक्या भावाला इथे रुपये राहिला नाही. संडासला जाऊन पण संडासला जाऊनच कटाळला लाडका हो. आणि लाडक्या बहिणी 1,500 आता 2100 यायचे म्हणते तो काय माहिती. तुला काय कमी पडी आहे काय. जिस प्रकार आप लोगों ने मेरे जिम के वीडियो देखे कैसे लगे कमेंट में बताना जरूर. क्योंकि आज मैं और मेरा भाई जो कभी उसकी बॉडी हुआ करती थी वो भी मेरे साथ आ रहा है. कम बैक होगा जरूर होगा. अरे कवठ्या महाकाळ नाही किरमाडाच मला येतो. किरमाडा असं काहीतरी करत होतं. मेन गोष्ट मी काय सांगत होतो. चक्क आज गणेश आमच्या संघ जिमला आलाय. श्री भावी भक्त गणेश महाराज रावतळे आज यांनी व्यायाम करण्याचे जे उत्साह दाखवला त्यांची मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला. ज्याची बाग फुलली त्याने एखादं फुल द्यावं. ज्याची ढगा एवढी उंची त्याने थोडं खाली यावं. तसेच आपले गणेश महाराज रावतळे आज आपल्या या मेळात ऍड झाले जॉईन झाले तेव्हा आपल्या सदस्यता त्यांनी घेतली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. असेच त्यांनी महिनाभर न जिम करता कायम माझ्यासोबत जिम करावी ही मी त्यांना जिम करता काय महिनाभर न करता कायम माझ्यासोबत जिम करावी ही मी त्यांना विनंती करीन. आणि आपल्या प्रत्येक ते एका शब्दाचा मान ठेवते मला त्याचं भारी वाटतं. आणि आपले मी आभार मानतो. बस मला एवढंच बोलायचं होतं. असे माझे 2 शब्द संपलेले आहेत. जय हिंद जय भारत. हवा हवा ए हवा मुझको हगा दे कैसा अभी लग रहा ना मैं जैसा दिखना चाहिए. ओ बटवा है ये मेरा. तुला काय तिला जायचं काय ते बॉडी बिल्डिंग वाले अजून थोडं कमी होतं. दुसराच काहीतरी गोळ झाला असता. चिच्ची झाली. काहीच मी दरवेळेस आंघोळ करीत असतो जिमवरून येऊन. पण त्याचं कारण असं आज मी आज आंघोळ नाही केली. जिमवरून येऊन सकाळी गेलेली आता काय गरमच नाही आलं. कारण एवढं गरमतच नव्हतं. गारठा एवढा आहे का तिथं व्यायाम केला तरी घाम फुटा नाही माणसा. आपल्या गावाला कमी गारठ आहे इकडंच असतंय. हा मला तिथं वाटतंय गावाकडं कमी आहे. मी म्हणतो गावाकडंच नाही काय गावाकडे इकडे जास्त गारठ आहे. नगरची थंडी झालं हाडकाला लागल्यासारखी असते. भजन सुरू झालंय. सॉरी कधी झालं भाषण. आणि ती थंडी सहन करण्याची जी क्षमता आहे ती फक्त मला वाटतं कुठेतरी नगरच्याच लोकांमध्ये असावी. मम्मी याला शांत कर. तुला जोर आला काय. मी काय केलं पण तुला
तू काम घेऊ दाखल मला मग मी चालले पाहत होते ना बाहेर. अरे मला जेवायचं. एवढे काळे येऊ राहिलेत ना तुम्ही, एवढे काळे. चला, इकडून. मला editing करायची, मला मग उघडलं एक तू गडबड एवढं लागत काय. तो हलकी मोठं. नाही दार उघड, नको. दार उघड बाई, दार उघड. मम्मी राव, मला जेवायचंय राव. होम मिनिस्टर एडिटिंग करायची राव मला. नाही झाडू इतके पटके. होय मी काय नाही केलं, मी माया राहायचं नाही. अरे मला जेवायचं म्हणले का तुला? हा, मग एक झाडू पाय चाल नाही काय. व्यवधा केल्याबद्दल. एवढी गावाला काय? तू व्यवधा केल्याबद्दल एक झाडू पाय चाल म्हणजे जेवायला जायचं नाही. देव मला जेवायचं माझ्या खूप चालवली. तू कम दार उघड, दार उघड, नाही तो हलकी मला. दार उघड. आजे बस सांग बरं. नको जो जाय. दरवाजा खोल. जेवून द्या ना मला ती. मला जाऊन दे तिकडच्या घरचा तुझ्या नको तू हाती झाडू घेऊन. नाही, झाडू तू- नाही जाऊ दे मग. माझ्या जवळ देऊन. जाय चल चल बाय संग मला बोलायचं पण नाही. चल हळ. हा. मी काही केलंच नव्हतं. तो मागून घेऊ दाखवलं रात्रीचं घाबरले मला आणते. गाईज जसं की तुम्ही पाहिलं की काही लोक माझ्यावर दादागिरी करीत होते आता काही लोक काही तुझे आहे क्षणापूर्वी. होते, काही लोक होते ना बावळ्या. आणि खूप गनिमी कावा करून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यातून मी कसं बसं वाचलोय. वाटतं तो हेच असेच माणूस होता कोणीतरी. काहीच केलं नव्हतं, फक्त काय चूक होती माझी. फक्त घाबरवलं मी. ही माझी चूक होती. का माझ्या मागं लागलेत हे लोक. जाऊ द्या गाईज. इकडं काय 4 ठिकाणी 4 प्लेट आहेत. गाईज यांनी काय केलं, त्याला हाणायचं कारण सांगते तुम्हाला. मी गॅलरी मधून चांदण्या बघत होते वरती. एवढ्या सुंदर चांदण्या सगळीकडे असं भरून चांदण्या आलेत आज. आणि यांनी मागून येऊन मला भॉ केलं. म्हणजे मी एवढी टाचले का मग मी झाडू घेऊन लय बशीला असता पण तो वाचला आज. घेऊ शिफ्ट टिकून झालं. बडीतोय काही ते जाऊ द्या. आज काय जेवायला? आज काय स्पेशल? डाळ भात आणि गुळाचा शिरा. आईच्या हातचं, माझ्या आवडीचं. हे मला पटलं नाही बरं का तुम्ही आणलंय मला एवढं सगळं सगळ्यांनी. मी नाही आणलं. काय आणलं तुला? अजून मार खाल्ला नाही तो. तेवढ्या तावात तू जर सापडा खटक्यान पायावर बसली असता झाडू. पण तू दरवाजे लुटून दे ना. मी मस्त इकडून लुटले तिकडून. मला एवढं आता दररोज एवढं ढकलतोय. मम्मीची ताकद लई मोठी, 2 हातीची ताकद. आणि एवढं असंच करतोय. 2 हातीच ताकद काय? येते. तुला अशी बिंगेन मी भुर्र. उगाच नाही म्हणत आमच्या घरात एक पहिला आहे म्हणून. तसं मला पहिला म्हणायला पाहिजे पण माझी एवढी ताकद नाही. मम्मी जास्त आहे. तुला कवाच अशी बिंगून दुकानात. काहीच आजचा ब्लॉग मी एंड करतो कारण आता आतरून टाकलाय बघा. मी बी इथं झोपलं एडिटिंग करायसाठी. आजी बी आता झोपायच्याच जराशे जरा. आणि बाबा तर गुंग झालेत आता. आणि आता मी झोपतो. आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं